एक मिनिट. खरंच नेहा इकडे बसलीये की भास होतोय मला? भास आहे. कट कट केलं. बिझी बिझी याला काय अर्थ आहे? ही खरंच कामात बिझी आहे. एकदा इकडे बघत का नाहीये मी? हा भासच आहे. यशवर्धन चौधरी, काय होतंय तुम्हाला? फोकस फोकस यश. म्हटलं ना, नाहीये ती. मी म्हटलं नाही, भास आहे. अरे देवा देवा, काय होतंय मला? नाही नाही. यश सर, अगं अगं तुझं काय चाललंय? तू कोणाला इतकं छळू शकशील असं वाटलंच नव्हतं मला. किती रेस्टलेस झालेत यार बिचारे तुला भेटायला. नेहा, तू ना असंच तरसव त्यांना. माहितीये का, असं केल्याशिवाय ना पुरुष मुठीत राहत नाही. तुला बरं माहिती? मला माहिती नाहीये असं. एक वाईल्ड गेस. तू उद्या पण असंच लपाछपी खेळ ना ऑफिसमध्ये. रोज रोज बरं नाही. आजचा दिवस ठीक आहे. असे दया येते मला बिचाऱ्यावर. बिचारा ना, ते बिचारे ना तू बिचारी. मी बिचारी. तू कसली बिचारी? तुझा काय इथे संबंध? माझा काय संबंध? तुमचं तर आता छान लव्ह वगैरे सुरू झालंय. पण मी एकटीच आहे ना. नाही म्हणजे समीर सर आहेत, पण अजून आम्ही ऑफिशियली एकमेकांना काही बोललोच नाहीये ना. आता समीर सर मला ग्रीन सिग्नल कधी देत आहेत देवच जाणे. डोंट वरी, तुझ्या मनासारखंही लवकरच होईल. खरं? आता कामाला लाग. ट्रेड प्लॅनमध्ये आपण हे चेंजेस केलेत तर आपल्याला 20% प्रॉफिट होईल. मिस्टर यश, व्हॉट यू थिंक मिस्टर यश? मिस्टर यश, यश यश या दुतोंडे काहीतरी म्हणतायत. कशाबद्दल? आपल्याशी ते काहीतरी बोलले, त्याच्याविषयी तुझं मत मागतायत ते. या ऑफकोर्स ऑफकोर्स. आय कम्प्लिटली अग्री विथ व्हॉट यू गाईज आर सेइंग. म्हणजे तुम्ही आता ज्या कल्पना मांडल्यात त्या त्याच्याविषयी आम्हाला थोडासा विचार करायला लागेल. सो विल गेट बॅक टू यू. ओके, nice to meet you, Mr. Yash Chaudhary. Okay, thank you. थँक्यू. Thank you, Mr. Yash. थँक्यू. काय हो साहेब, लक्ष कुठे आहे तुमचं? तो मिस्टर दुतोंडे बोलतो आणि तुझं लक्ष नाही मीटिंग मध्ये. काय चाललंय काय तुझं? अरे समीर यार, आज ती नेहा ऑफिसला आली नाहीये, पण मला सतत असा भास होतोय की ती आजूबाजूलाच आहे. म्हणजे तो दुतोंडे बोलत होता आणि त्याच्या जागी तुला नेहा दिसत होती? नाही रे, तसं नाही. म्हणजे मला कधी ती तिच्या जागेवर दिसते, कधी रिसेप्शन एरियामध्ये, कधी परत तिच्या जागेवर. हे असंच चाललंय यार. म्हणजे मला सतत ती सगळीकडे जाणवते आणि तिला आज ऑफिसला यावं असं वाटलं नाही. कसं यावंसं वाटेल ब्रो? काल प्रेमात पडलेली मुलगी आहे ती. आज तुझ्या समोर यायला तिला असं ऑकवर्ड वाटत असणार ना.
ऑकवर्ड या माझ्यासमोर यायला. हा अरे आता किती महिने ओळखतो आम्ही एकमेकांना. काय कमाल करतोस तू ना. कसं झालंय माहिती का, प्रेमात पडलायस पण प्रेमाचा असा अभ्यास नाही केलाय. कसला अभ्यास? अभ्यास म्हणजे मुलींच्या सायकोलॉजीचा अभ्यास. त्यांना कधी काय वाटेल, काय वागल्यानंतर कसं वाटेल, कसं वाटल्यानंतर त्या कशा वागतील, ते वागल्यानंतर त्या कशा रिॲक्ट होतील, हा सगळा एक सायकोलॉजीचा अभ्यास. आणि तो अभ्यास न करता जर तू प्रेमाच्या गाडीत बसलास तर बिलीव्ह मी, ती गाडी फार दिवस ट्रॅकवरती राहत नाही. तुझा खूप अभ्यास आहे याच्यामध्ये. हा माझा अभ्यास नाहीये, पण मला हे अंदाज आलेला आहे की मुली नेमक्या कशा वागतात. अरे काल प्रेमात पडलीये ती. प्रेमात पडलेल्या मुलींचे खूप विचार असतात. आज मी नेमकी कशी वागू, आज मी नेमकी कशी दिसू, नजरेला नजर कशी देऊ, समोर आल्यानंतर पहिल्यांदा काय रिॲक्ट होऊ, पहिल्यांदा बोलू काय, कशी रिॲक्ट होऊ. अरे हे तर काहीच नाही. खूप विचार येतात डोक्यामध्ये. म्हणजे आज मी केस मोकळे सोडू का, आज मी वेणी घालू का, आज मी पोनी बांधू का, आज मी ब्लश ऑन लावू का, आज मी आयलाइनर लावू. अरे हे तर काहीच नाही. म्हणजे आज आज मी कुठला ड्रेस घालू, ड्रेसला मॅचिंग कानातले घालू का कानातल्याला मॅचिंग ड्रेस घालू. या सगळ्या विचारांनी डोकं आउट होणार आणि मग फायनली त्यांनी काय ठरवलं असणार, काय की आज ऑफिसलाच जायला नको. कानातल्याला मॅचिंग ड्रेस कुठला घालायचा की आयलाइनर कुठला लावायचा हे कळलं नाही म्हणून सुट्टी घेतली. अरे कावरी वावरी झाली असणार ना तुझ्या समोर यायला ती. प्रेम आहे हे. एकदा प्रेमात पडलं ना की असे खूप विचार डोक्यामध्ये येतात आणि मग छोटी 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 कारणं सुद्धा पुरतात अशी ऑफिसला सुट्टी घ्यायला. अवघड आहे. अवघड काय आहे? अरे आत्ता तर प्रेमाची परीक्षा सुरू झालीये. आगे आगे देखो होता है क्या. तू मला घाबरवतोयस का? ना ना, मी तुला सपोर्ट करतोय. अरे मी तुझा फ्रेंड आहे यार. सांग ना आता काय करायचं ते. असा सपोर्ट करतोयस. ओके, आता काय करायचं. सी, ती आपल्या समोर येत नाहीये ना, आपण जायचं तिच्या समोर. तर जायचं तिच्या घरी. ना ना, घरी नाही रे. आपल्याला माहित नाही ना ती कुठे आहे. तुला माहिती आहे का? नाही. मग माहिती काढायची. कशी? काकूंना फोन करतो आणि विचार. करेक्ट. हॅलो काकू, यश बोलतोय. काकू नाही, परी बोलतीये. अरे बच्चा, तू इथे काय करते? म्हणजे आई. आई तर आज आई म्हणाली ती फ्रेंडची गंमत करणार आहे. आई तर काय? काय नाही, आईचं आणि माझं सिक्रेट आहे. ओ, आईचं आणि तुझं सिक्रेट. हो, आणि फ्रेंडचं काय? त्याला एकटं पाडणार तू? असं कुठे म्हणाली मी. बरं मला सिक्रेट नको सांगू तू, पण आई घरी आहे की नाही एवढं सांग ना. बरं, मला असं वाटतं की आई जर का घरी असती तर परी आईला मदत करायला घरी थांबली असती, हो की नाही? बिकॉज परी इज अ गुड गर्ल. बरोबर ना? बरोबर म्हणजे आई बाहेर गेली, बरोबर? बरोबर आणि आई परीला सोडून इकडे तिकडे कुठेही जात नाही, म्हणजे ती ऑफिसला गेली आहे. बरोबर. 3 बरोबर आन्सर्स दिलेत माझ्या फ्रेंडनी. तू सुद्धा माझ्यासारखा हुशारच ना. तुला माहितीये आता आम्हाला परीक्षा असणार. ठीक आहे ठीक आहे, तू अभ्यास कर, मी तुला डिस्टर्ब नाही करत. ऑल द बेस्ट. बाय. बाय. म्हणजे भास नव्हता.